आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट कुरकुरीत असे टोमॅटो पापड, की जे पापड उन्हाळी वाळवणामधील अत्यंत सोप्या प्रकारचे हे पापड आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आता 5 ते 6 तास आपल्याला भिजत घालायचे आहेत. हे सुरुवातीला आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे याच्यावरती जर काही पावडर वगैरे लावली असेल तर ते निघून जाईल. यानंतर हे तांदूळ जे आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण भिजत घालूया. भिजत घालण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये आणि हे तांदूळ आपण 5 तास भिजवून घेऊया. तांदूळ भिजत घातलेले होते, 5 तास झालेले आहेत. असे हे तांदूळ भिजलेले आहेत. आता हे सगळे पाणी काढून घेऊया, कारण आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येईल. हे पाणी काढून घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने मी यातले सगळे पाणी काढून घेतलेले आहे आणि हे तांदूळ आता आपण बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्या वाटीनेच आपण पाणी घालूया. सुरुवातीला एवढेच पाणी घालूया आणि बारीक करून घेऊया. आता आपण हे बारीक केलेले जे पीठ होते, 1 वाटी तांदूळ भिजलेले आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलेले होते, तर ते काय करूया आपण हे चाळणीमधून गाळून घेऊया. जर काही तांदळाचे कण असतील तर ते कण याच्यावरतीच राहू देत. अशा पद्धतीने आपण हे सगळं जे पीठ आहे हे चाळणीमध्ये सगळं गाळून घेऊया. हे पापड जे होणारे आहेत हे झटपट होणारे आहेत आणि ऊन जास्त न लागता फॅनचे जे वारे आहेत त्या फॅनच्या वाऱ्याखाली सुकणारे आहेत, त्यामुळे हे पटकन होतात पापड. अशा रीतीने हे सर्व गाळून घेतलेलं आहे पीठ. हे पहा, जरा थोडीशी वरती जे बारीक कण होते ते कण राहिलेले आहेत. हे पुन्हा एकदा बारीक करून घेतले तरी चालेल, नाही घेतले तरी चालू शकेल. अशा रीतीनं 1 वाटी भिजलेल्या तांदूळमध्ये आपण 1 वाटी पाणी घालून ते बारीक करून चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहे. आपण 4 टोमॅटो घेतलेले आहेत, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण कट करून मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेऊ. अशा रीतीनं काय करायचं की चिरून घ्यायचे आहेत. अशा रीतीने टोमॅटो सगळे चिरून घेतलेले आहेत, त्यातले मी बी काढलेले आहेत. आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया. अशा रीतीनं टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे, टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत. हे सगळे आपण चाळणीमधून गाळून घेऊया, म्हणजे वरती थोडाफार चोथा राहिलेला असेल तो काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीनं चाळणीतून गाळून घेऊया सर्व टोमॅटो जे बारीक केलेले होते ते सगळे गाळून घेतलेले आहेत आणि हा वरती सालीचा चोथा राहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं तो गर झालेला आहे. तांदळाची जी पेस्ट केली होती ती सगळी यामध्ये ओतून घेऊया. आपण तांदूळ बारीक करण्यासाठी 1 वाटी पाणी वापरलेले होते. आता प्युरी किती भरते बघूया. 1 वाटी. एकूण पापडासाठी आपल्याला 8 वाटी पाणी लागणार आहे. तर यामध्ये 1 वाटी तांदूळ बारीक करण्यासाठी आपण पाणी वापरलेले होते, 1 वाटी टोमॅटो प्युरी. आता राहिलेले आपण याच्यामध्ये पाणी घेऊया. गारच घेतलेलं आहे हे पाणी. 1 2 3 4 आणि हे 5 वाटी मी घेत आहे. लागेल तसे 5 वाटी पाणी 1 वाटी तांदूळमध्ये आणि 1 वाटी प्युरी, असं सर्व मिळून 7 वाटी झालेलं आहे. लागलं तर गरम पाणी नंतर आपण अर्धी वाटी घेऊया. मध्ये आता लाल रंगाचे तिखट वापरूया, काश्मीरी मिरची म्हणायचं. त्यानंतर 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, कारण टोमॅटो जरा आंबट असतात. इथं मी थोडासा रंग टाकत आहे, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता हे आपण काय करूया, गॅस मोठा करते, उकळी येईपर्यंत नॉनस्टॉप आता हे आपण असं हलवूया. मध्ये उलटणं थांबवायचं नाही आहे हलवताना, नाहीतर खाली गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा रीतीने उकळी आलेली आहे, पीठ घट्ट होत आहे. आता आपण गॅस बारीक करूया आणि मंद आचेवरती पुढची 20 ते 25 मिनिट शिजवून घेऊया. 7.5 वाटी पाणी घेतलेलं होतं. आता गरम पाणी मी 1 अर्धी वाटी घालत आहे, म्हणजे टोटल आपल्याला 8 वाट्या पाणी घालायचं आहे यामध्ये. आता यामध्ये आपण पाव चमचा पापडखार घालूया आणि 1 चमचा तीळ टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. 15 मिनिट झालेले आहेत, अजून एक 5 मिनिट आपण असंच पीठ शिजवून घेऊया. 20 मिनिट झालेले आहेत. आपण हे पीठ शिजले का कसं ते बघा. असं पडतं हे पीठ आणि यावरून जर असा चमचा केला
तर हे शिजलेलं लक्षात येत आहे. 20 मिनिट झालेले आहेत. उकळी येईपर्यंत एक 4 मिनिट गेलेले होते आणि त्यानंतर मी 15 मिनिट मंद आचेवरती मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस हा बंद करून घेऊया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते आपण प्लास्टिकच्या कागदावरती त्याचे पळीपापड घालून घेणार आहोत. पीठ कोमट झाल्यानंतर घालून घ्या. जर तुम्हाला पीठ घट्ट आहे असं जर वाटत असेल तर एक अर्धी वाटी उकळलेले पाणी घालायचे आणि ते सर्व हलवून घ्यायचे. अशा पद्धतीने हे घाला. जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको, असं मध्यम आकाराचे छोटे छोटे पळीपापड घालणे. सर्व पापड घालून झालेले आहेत आणि यामध्ये 1 वाटी तांदूळ पीठ आणि 1 वाटी टोमॅटो प्युरी, हे सर्व पापड 62 असे बनलेले आहेत. आता हे आपण फॅनखाली 1 दिवस सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग उन्हामध्ये 1 दिवस वाळवायचे आहेत. पापड घालून 4 तास झालेले आहेत. ते फॅन खाली होते, फॅनच्या वाऱ्याखाली असे चांगल्या पद्धतीने हे उलटत आहेत. अशा पद्धतीने हे टोमॅटोचे पापड तयार झालेले आहे. अतिशय सुंदर होतात. आंबट खारट अशा चवीचे हे पापड तयार होतात.